कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. कमलेचा कपटाचा कलहाचा करुणेचा कर्माचा कर्णाचा कवितेचा गर्दन काळ कसायाचा कन्हैयाच्या कनवाळू कपिलेचा कलियुगातल्या कलंकाच्या कहाणीचा गडाडणाऱ्या करारी ककारांचा कवितेचा कशी कळी आली तेव्हा गाल फुगवून पुन्हा पुन्हा हवे होते तेच नाकारून. कशी कळी थरथर पावसात नाली नव्हताच मुळी जेव्हा पाऊस आभाळी. कशी कळी भेटीसाठी सैरबैर झाली अचानक गीत होता फुलूनच आली. तन्मय, झाली की नाही पाठ तुझी कविता? अगं 5 मिनिटं प्लीज. अरे 4 ओळी पाठ करायला तुला किती वेळ लागतोय? हे बघ 4 ओळी असत्या ते रेवाना 40 4 वेळा केल्या असत्या. अगं पण पाडगावकरांच्या 4 ओळी म्हणजे तुला काय खाऊ वाटतोय पाठ करायला? खाऊ वाटतं? काय अवघड आहे सांग मला, त्यात काय अवघड आहे? उलट पाडगावकरांच्या कविता खूप साध्या सोप्या आणि सुंदर आहेत. ते तुमच्यासारख्या काव्य महर्षींसाठी मॅडम. माझ्यासारख्या सामान्य रसिकाला कविता कळायला वेळ लागतोच. आणि जसा शब्दामागचा भावार्थ कळायला लागतो ना तेव्हा असं वाटतं की पाडगावकरांबद्दल काय सांगायला गेलं ना. काय वाटतं? पाडगावकरांबद्दल काय सांगायला गेलं ना तर ही सिम्पली ग्रेट. ऑफकोर्स पाडगावकर इज पाडगावकर. खरंच कसली विलक्षण प्रतिभा आहे ना त्या माणसाकडे. अगं कधी कधी मला असा प्रश्न पडतो की एवढ्या सुंदर कविता त्यांच्याकडे कशा येत असतील. अरे असाच प्रश्न एकदा त्यांच्या नातवाने त्यांना विचारला तर त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? काय? त्यांनी त्याला असं जवळ घेतलं, त्याचा घोट पापा घेतला आणि म्हणाले अशी. पाडगावकरांना खरंच मानलं पाहिजे. एवढ्या सुंदर कविता लिहून सुद्धा माझ्या कळलंच नाही मला कधी इकडनं तिकडे आलं. तुझी कविता पाठ होत नाही म्हणून मला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलं ना? चल पुस्तक घे, कविता पाठ कर, मग चर्चा करू. अर्चना उद्या पाठ करून येतो ना. शपथ 100% पाठ करून येतो. शपथ. आता आता खरंच कंटाळा. 100% या क्षणी पाठ कर. चल पुस्तक उघड. शपथ उद्या नाही, लवकर पुस्तक उघड. हॅलो अर्चना. हाय प्रतीक. हॅलो तन्मय. त्याला डिस्टर्ब करू नकोस. अगं काय झालं? साहेब कविता पाठ करतायत. तन्मय आणि कविता? बापरे. त्यात बापरे करायला काय झालं? तू कविता करत नाहीये, कविता पाठ करतोय. आणि तुला उशीर का झाला? लायब्ररीत बसलो होतो. बरं भक्ती कुठे? येईल इतक्यात. पण अर्चना साहेबांनी एकदम कविता पाठांतराचं. अरे माझ्याशी बेट हरलाय तो. कसली बेट? कालच्या मॅच मध्ये भारत जिंकणार असा डॅम कॉन्फिडन्स होता त्याला. बघ अर्चना मी तुला आधीच सांगितलं होतं ती मॅच फिक्स केली होती म्हणून. याला सांगून आणि बेट हरला. ठरल्याप्रमाणे कविता पाठ करतोय. बरं कविता कोणाची आहे? मंगेश पाडगावकरांची. अरे वा, मंगेश पाडगावकर. तू वाचलास त्यांच्या कविता? म्हणजे काय, मला फार आवडतात ते कवी. हो म्हणजे मग सांग मला त्यांचा पहिला कविता संग्रह कोणता? त्यांचा पहिला कविता नृत्य. सांग. धारा नृत्य. बरोबर. बघितलंस प्रतीकला किती माहितीये आणि तुला साध्या 4 ओळी पाठ करता येत नाही. हे बघ ही आपली बस की बात नाहीये यार. अरे ते काम तुमच्यासारख्या काव्य महर्षींचं आहे. हा काय चेहरा काय फुललाय बघ. बघ. थँक्यू. मला चुकून का होईना पण काव्य महर्षी ही पदवी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. बसलं. तन्मय तू ते पुस्तक ठेव. उद्या पाठ केलीस ना तरी चालेल. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टिंग. ठीक आहे बस. प्रिय मित्रांनो, मला कवितेचं लहानपणापासूनच विलक्षण प्रेम. अरे आमच्या घराण्यालाच कवितेचा प्रचंड मोठा वारसा आहे. माझे आजोबा नानासाहेब वेंगुर्लेकर ते स्वतः एक कवी होते. अरे आमच्या घराण्याला काय प्रचंड वारसा रे. बालकवी ठोंबरे, कुसुमाग्रज, बोरकर
हे माझ्या आजोबांचे मित्र. हो. आता ह्या सगळ्यांचा प्रभाव माझ्या आजोबांच्या कवितांवर होता आणि वंश परंपरेने तो माझ्या कवितांवर पण आलाय. हे तुम्हाला माहितीये, पाडगावकरांच्या सुरुवातीच्या कवितांवर बोरकर आणि कुसुमाग्रजांचा जसा प्रभाव होता ना, तसाच माझ्या सुरुवातीच्या कवितांवर बोरकर, कुसुमाग्रज आणि पाडगावकर असा तिहेरी प्रभाव होता. खरंय. आता अगदी स्पष्टच बोलायचं झालं ना, तर पाडगावकरांच्या आणि माझ्या कवितांवर एकाच मातीतले संस्कार आहेत. एकाच मातीतल्या म्हणजे? मूर्खा, पाडगावकरांचा जन्म कुठे झाला? वेंगुर्ल्यात. बरोबर. आणि माझा जन्म कुठे झाला? वेंगुर्ल्यात. बरोबर. म्हणजे आम्हा दोन महान व्यक्तींचा जन्म कुठे झाला? कुठे झाला? वेंगुर्ल्यात. एक मिनिट. आदरणीय अर्चना मॅडम, तुमच्या वयामध्ये आणि पाडगावकरांच्या वयामध्ये तब्बल 50 वर्षांचं अंतर आहे. असू दे ना, पण प्रतिभा ती प्रतिभाच. आता ते प्रतिभावंत म्हणून तू ही प्रतिभावंत. बरोबर. पण फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन अर्चना, माझा जन्म सुद्धा वेंगुर्ल्याचाच, पण मला कवितेतला क सुद्धा कळत नाही. हो. अरे पण हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. हा, हे बघ, त्याला तू माझ्या बुद्धीवर काय बोलते ना? हा, मी प्रत्येक वेळी बघतो माझ्यावर बोलत असतेस काहीतरी. मी दररोज ऐकून घेणार नाही. अरे पण तुझी बुद्धी. आपण एक पाडगावकरांची छानशी कविता ऐकूया. मी ऐकू माझी कविता? चल, मी निघतो. तन्मय बस. बघितलंस, मी आहे ना, तू म्हण. ऐका हा. दिवस तुझे हे फुलायचे झोपाय. तुझी आहे पाडगावकरांची. दिवस तुझे हे फुलायचे दुपाऱ्या वाचून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे स्वप्नात घुंगत जाणे वाटेत भेटते गाणे. स्वप्नात घुंगत जाणे वाटेत भेटते गाणे. गाण्यात हृदय झुरायचे गाण्यात हृदय झुरायचे. झोपाया वाचून झुलायचे झोपाया वाचून झुलायचे. हरारे कोवळी तारे सोसेना फुलांचा भार. हरारे कोवळी तारे सोसेना सुरांचा भार. फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे. झोपाया वाचून झुलायचे झोपाया वाचून झुलायचे. माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. पापण्या मिटून भुलायचे पापण्या मिटून भुलायचे. झोपाया वाचून झुलायचे झोपाया वाचून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे दिवस तुझे फुलायचे झोपाया वाचून मूर्ख नालाय का रे. कॉलेजमध्ये शिकायला येतं का लफडी करायला? शांत हो. काय झालं आधी सांग. एक शब्द बोलू नकोस. कॉलेज म्हणजे काय रोमांस करण्याची जागा आहे? नाहीये, पण काय झालं ते तरी सांगशील? हा सगळा ना त्या हिंदी चित्रपटांचा परिणाम. आदरणीय भक्ती मॅडम, तुम्ही का आणि कोणावर रागवलाय हे आम्हाला कळेल का? अरे तो ऐसवायचा शाम्या. हा, काय केलं त्यांनी काय छेडपिंडाने काढली तुझी? हे प्रतीक देऊन टाकू त्याला. खाली बस, बस. माझी छेड काढणार अजून पैदा व्हायचंय, समजलं ना? हो बरोबर आहे. हे खरं आहे. श्याम्या पण वाचला. भक्ती झालं तरी काय? अरे तो श्याम्या आणि प्राची बागेत गळ्यात गळे घालून गुलू करतायत. अरे मग करून दे ना, तुझा काय प्रॉब्लेम आहे? अरे पण कॉलेजचे तास बुडून असले प्रकार. हे असले प्रकार म्हणजे? अगं ते एकमेकांवर प्रेम करतायत. हा, प्रेम कसलं मेलं प्रेम. अरे तो श्याम्या मला कालच सांगत होता की ते त्याचे हात धुवून पाठी लागले आणि तो तिच्यावर जाम वैतागलाय. म्हणतो असल्या मुलीवर प्रेम करण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि आज ती कालची गोष्ट.
आजची गोष्ट वेगळी असू शकते. म्हणजे नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आजच श्यामरावांनी प्राचीच्या प्रेमाला मंजुरी दिली आहे. याचबरोबर आजच्या बाटल्या संपल्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. शपथ काय म्हणतोस ते तू? ए पण मला एक सांग भक्ती, तुला एवढं दुःख का होतं? तुझं आणि श्याम्याचं काही? त्याची काय हिंमत माझ्यावर प्रेम करायची? हो बरोबर आहे. वाघिणीच्या तोंडात मान द्यायला तो काय वेडा आहे? हेच की त्याने तिला हो म्हटलं. बरोबर. त्याने तिला हो म्हटलं, तिने त्याला हो म्हटलं. बरोबर. मग तुझ्या बापाचं काय केलं? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं? कधी कधी असं होतं, बसमधून मी माझ्या बायकोसोबत कुठेतरी जात असतो. 2 बाकं सोडून पुढे कोणतरी तरुण तरुणी असे गुलगुल करीत बसलेले असतात. माझ्या बायकोला राग येतो. ती म्हणते, यांना काही घरबीर नाही की काय? मी तिला मनातल्या मनात माझ्या बायकोला ठणकावून सांगतो की मला चान्स दिलास तर मी ते हेच करीन. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं? तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला. आणि नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला. लाल लाल गुलाबाचं फूल होऊन पेटला. अहो भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की. तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं? एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली आणि पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्यांचं फावलं आणि त्याने तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं. अहो लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की. तुमच्या माझ्या पूर्वजांनी वेगळं काय केलं? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं? घरात जागा नसते, त्यांचं चालणारं टॅक्सी प्रकरण. अहो घरात जागा नसते, त्यांचं चालणारं टॅक्सी प्रकरण. ते थोडेच बसणार आहेत घोकीत पाणिनीचं व्याकरण. गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच. अहो गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच. कोणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच. घेतलं तर घेऊ दे की. अहो व्हायचं ते होऊ दे की. तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलून थोडत नेलं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं? कान टोपी घातलीत म्हणून फुलं काय फुलणार नाहीत? अहो तुम्ही कान टोपी घातलीत म्हणून फुलं काय फुलणार नाहीत? आणि तुमच्या रुद्राक्षांना भिवून पाखरं काय झुलणार नाहीत? फुलली तर फुलू दे की, आणि पाखरं झुलली तर झुलू दे की. खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं. खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं? प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणालात? या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने वगैरे थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इष्य म्हणून प्रेम करता येतं. मराठीतून इष्य म्हणून प्रेम करता येतं आणि उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. कारण लव्ह हे त्याचंच दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात आणि जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवताना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, फार पूर्वीची गोष्ट हो, आठवताना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. पण ते वय होतं तरी सुद्धा लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो आणि होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, कारण प्रेमानेच अलगदवर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं आणि मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. अहो, असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट कधी अर्ध खाल्लं असाल गोडीने. तिच्यासोबत भर दुपारी उन्हात कधी तासनतास फिरला असाल आणि झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडत सुद्धा आणि निळ चांदणं सांडत सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. आणि घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. क्लास मध्ये आला नाहीस तू? पाहिलंस ना, प्रेम क्या चीज होती है. प्रेमाचं महत्व काय? गुड मॉर्निंग सर. काय कसला गोंधळ चाललाय तुमचा? काही नाही बसा खाली. सर तिघ आहेत ना, मला मगापासून चिडवतायत हा. हे तिघे? आम्ही तिला पाडगावकरांचं प्रेमाविषयीचं तत्वज्ञान सांगतोय. तिला सांगताय तुम्ही? अरे ठीक आहे, आता मी समजावून सांगतो. भक्ती, मला एक सांग ना, तू पाडगावकरांची एखादी छानशी कविता वाचलीस? नाही. कधी ऐकलीस? नाही. अरे मग एकदा तरी पाडगावकरांची कविता वाच, म्हणजे तुला कळेल की प्रेम कोणी कुणावर आणि कसं करावं. बरोबर आहे? तुला सांगू, निसर्गावर प्रेम, गाण्यांवर प्रेम,
पाखरांवरील प्रेम. एवढंच नव्हे तर तुम्हा आम्हा माणसांच्या आतमध्ये लपलेला जो कोणी एक असतो ना त्याच्यावर देखील प्रेम. पण सर तुम्ही जे कधी कधी काही बोलता ना ते मला कळतच नाही हो. बंद एक नंबरची. भक्ती, पाडगावकर कळाला ना कुणावर तरी प्रेम करावं लागतं. थोडक्यात काय की मंगेश पाडगावकर म्हणजे आपल्या मराठी काव्यसृष्टीचं अद्भुत असं एक कैलासलेलं आहे. त्यांच्या भावगीतांमधून पाझरतं ते फक्त प्रेम, निसर्ग काव्यामधून पाझरतं ते फक्त प्रेम. थोडक्यात असं की केवळ आपल्या कवितेमधून स्वतःचं भावविश्व प्रकट करणारा हा महान प्रेम कवी. सर एक मिनिट, काय झालं? पाडगावकरांनी फक्त निसर्ग काव्य आणि भावगीतं एवढंच लिहिलेलं नाहीये, तर प्रगल्भ सामाजिक जाणीवेच्या कविता अनेक लिहिल्या आहेत त्यांनी. प्रश्नच नाही, भरपूर लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की असा अष्टपैलू अवलिया हा शतकामधून एखादा जन्माला. सर, पाडगावकरांच्या कवितेवर कुसुमाग्रज आणि बोरकरांचा बराच प्रभाव होता. बरोबर नाही म्हणजे मगाशी हिनी असं मला सांगितलं. अच्छा अच्छा अच्छा. हे म्हणले एवढे विचारे कधी झालं तुम्ही. पण हे खरंय. पण हे कधी होतं, हे सुरुवातीला म्हणजे त्यांचं जोपर्यंत धारा नृत्य हा काव्यसंघ प्रकाशित होईपर्यंत. सर 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 मी असं ऐकलंय की सुरुवातीच्या काळात पाडगावकर फक्त उत्साहाच्या भरात कविता करायचे. बरोबर आहे. हिच्यासारखं म्हणजे सापडला विषय कर कविता, नाही सापडला धर विषय कर कविता. सर बरोबर बोललात एकदम. पण आणखीन एक खासियत सांगू का तुम्हाला, कुठलीही कविता पूर्ण झाल्यानंतर पाडगावकर असे मस्त ऐटीत बसतात आणि मग कवितेच्या खाली शेवटी असं मंगेश पाडगावकर असे असे भन्नाट सही करून टाकतात. खरंय सर, मी सुद्धा माझी कविता पूर्ण लिहून झाली ना की सही करते. अर्चना वेंगुर्लेकर. अरे वा. सही सही सर सर पाडगावकरांचा छोरी हा काव्यसंग्रह सहीच आहे. पण त्याच्यापेक्षा आणखीन एक सही आहे ना त्याच्या अगोदरचा, जिप्सी नावाचा काव्यसंग्रह, तो पण सही आहे. आणि सर या जिप्सीमुळेच ते खऱ्या अर्थाने नावारूपाला आले. बरोबर. करेक्ट. सर 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 ते 9 वर्षाचे असल्यापासून कविता करायचे. हो खरंय ते भक्ती. कारण त्यांचा पहिला कविता संग्रह धारा नृत्य प्रकाशित झाला ना तेव्हा त्यांचं वय किती असेल माहितीये? किती? फार फार तर 20-21 वर्ष. बोलतो काय बोलतो का नाही. करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, पाडगावकरांनी ऐन तारुण्याच्या भरामध्ये पाडगावकरांनी आपल्या कवितेला साथ घातली आणि म्हणाले, शब्द शब्द जपून. शब्द शब्द जपून ठेव, शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी. शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या
बोरकरी पावसात चिंब भिजलेले पाडगावकर स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना जिप्सीच्या रूपाने नवा सूर्योदय झाला आणि म्हणाला, कळले ज्या क्षणी अंधाराला नक्षत्रांशी अपुले नाते, ज्या क्षणी भेदुनी भूमीचा थर रुजून आले हिरवे पाते. आहा. रहस्य कळले अंधाराला, करेक्ट. कळले नक्षत्रांशी नाते, अन मी भेदुनी भूमीचा थर रुजलो होऊनी हिरवे पाते. क्या बात है, प्रदीप, वाह. क्या बात. आणि ही कोळी हिरवी पाने, अर्थात पाडगावकर म्हणाले, जेव्हा तुझी नि माझी चोरून भेट झाली, झाली पुणे कळांची, झाले भरात आली. जेव्हा जेव्हा तिची नि माझी दुरातला दिव्यांचे मणिहार मांडलेले, दुरातला दिव्यांचे मणिहार मांडलेले, पाण्यात चांदण्याचे आभाळ सांडलेले, आभाळ सांडलेले. कैफात कैफात काजव्यांची अन पालवी,